आहे मी सांताक्रूझ ईस्टला। तर हा आहे सांताक्रूझचा आई माऊलीचा दरबार, आनंदनगरची आई माऊली। युट्यूबर्सनी ब्लॉगर टीव्हीच्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत। नवरात्रीचे दिवस चालू आहेत, विचार केला आई माऊलीचे दर्शन घेऊन यावं। तर आता आहे मी सांताक्रूझ ईस्टला आणि इथे असणाऱ्या आनंदनगरच्या माऊलीचे दर्शन घ्यायला मी आले। तर माझ्यासोबत तुम्ही घेणार ना आई माऊलीचे दर्शन। तर माझ्या मागे तुम्ही बघताय आई माऊलीचा दरबार किती छान सजलाय। तर मग इथे टाइम वेस्ट करण्यापेक्षा आपण आज जाऊन आई माऊलीचं दर्शन घेऊया आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मी तुम्हाला घेऊन चालले सांताक्रूझ मधील आनंदनगरच्या आई माऊलीच्या दरबारामध्ये। तर हा आहे सांताक्रूझचा आई माऊलीचा दरबार। कशा प्रकारे भव्य दिव्य हा दरबार बनवलाय बघा। तुम्हाला इंडियामध्ये दिसत की कशा प्रकारे इथला सीन बनवलाय। शंकराची कशा प्रकारे प्रतिमा इथल्या दरबाराच्या बाहेर वरच्या बाजूला ठेवली आणि हा पूर्ण दरबार किती मोकळा आणि मोठा आहे। तर हे लोकेशन सांताक्रूझ ईस्ट मधलं आनंदनगर म्हणजे वाकोल्यामध्ये येणाऱ्या आनंदनगर मधलं आहे। आणि तुम्ही आता पाहताय माझ्या समोर बरोबर आई माऊली, आनंदनगरची आई माऊली। आई माऊली दरबारही पाहिला आणि यावरती सीन काय होता हे तुम्हाला आता मी दाखवणार की यावरती नेमकी कोणत्या थीम वरती तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कळत नाही कोणत्या थीम वरती आई माऊलीचा दरबार आहे। आणि हा पूर्ण दरबार पाहिला, आई माऊलीचं दर्शन घेतलं। आता आपण आई माऊलीचा जो सीन क्रिएट केलाय तो सीनही बघूया। तर चला पाहूयात आई माऊलीच्या दरबारामध्ये बनवला या वर्षीचा सीन या माझ्यासोबत।
तर हा आहे या वर्षीचा आई माऊलीचा सीन. म्हणजे फुलांनी सजलेली महादेवाची पिंड, त्यावर महादेवाचा मुखवटा आणि या बाजूला आई माऊलीचं वाहन म्हणजे पूर्ण फुलांनी सजवलंय. फक्त दर्शन नाही, दर्शनासोबत आपल्याला आरती मिळाली म्हणजे आपलं दर्शन सुफल झालं. तर माझ्यासोबत तुम्ही घर बसल्या घेतलं असेल आई माऊलीचं दर्शन, तर कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण तसेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. मग पुन्हा भेटू एका नवीन लोकेशन मध्ये, एका नवीन ठिकाणी. थँक्यू.